सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनीच्या निरूपणाचं शीर्षक आहे ज्ञान केसरी राजयोगी. केसरी म्हणजे सिंह आणि राजयोग म्हणजे आत्मविद्या. ज्ञान केसरी राजयोगी म्हणजे आत्मविद्येतील पुरुष सिंह, ज्ञानातील केसरी म्हणजे सिंह आणि राजयोग म्हणजे अर्थातच आत्मज्ञान प्राप्ती. म्हणून आत्मज्ञानातील पुरुष सिंह किंवा ज्ञानसिंह म्हणजे ज्ञानातील सिंह म्हणजे ज्ञानामध्ये पराक्रम करणारा तो ज्ञान केसरी. आणि हा ज्ञानातील पराक्रम कुठल्या ज्ञानातील पराक्रम आहे? अध्यात्मविद्या किंवा राजयोगातील म्हणजे आत्मविद्येतील. म्हणून ज्ञान केसरी राजयोगी असं या निरूपणाचं शीर्षक आहे. संस्कृत सुभाषित आहे, सहस्रेभ्या सहस्रेभ्या कश्चिदुत्थाय वीर्यवान भिनत्ती वासना जालम पंजरम केसरी यथा. पंजर म्हणजे पिंजरा आणि केसरी म्हणजे सिंह. म्हणून मराठी रूपांतर आहे, पिंजरा भेदूनी फोडूनी सिंह जैसा मुक्त होत असे तैसा सहस्रावधी मानवातूनी अपवादे वासना जाल भेदी पुरुष सिंह जगिया आढळत असे. पिंजरा फोडून जसा सिंह मुक्त होतो तसा सहस्रावधी माणसातून अपवादात्मकरित्या हे वासना माया जाल भेदून म्हणजे वासना आणि मायेचं जाळ भेदून एखादा पुरुष सिंह म्हणजे केसरी या जगात बाहेर आढळतो. म्हणजे सिंह कधी पिंजऱ्यात बंद होऊ शकत नाही. सिंह असा ना तसा पिंजरा फोडून भेदून बाहेर येतोच, तसा या वासना मायाजाल रूपी महा कठीण दुष्कर अशा या बंदी वासातून बाहेर येण्याचा प्रयत्न जो करतो आणि जो यशस्वीपणे बाहेर येतो त्याला पुरुष सिंह म्हणतात. आणि असा पुरुष सिंह सहस्रावधी माणसातून एखादाच आढळतो. पिंजरा भेदूनी फोडूनी सिंह जैसा मुक्त होत असे तैसा सहस्रावधी मानवातूनी अपवादे वासना जाल भेदी पुरुष सिंह जगिया आढळत असे. सिंह पिंजरा फोडून तोडून बाहेर येतो तद्वत या जगात अपवाद म्हणावा असा एखादा पुरुष सिंह वासना मायारूपी जाळे तोडून मुक्त जीवनानंद उपभोगीत असतो. सार्थ श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक क्रमांक 3 मध्ये असे म्हटले आहे की मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद्यत्तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. म्हणजे सहस्रावधी मानवातूनी क्वचितची कोणी आत्मसिद्धी प्रयत्नरत असे ऐशा अनेकानेक यत्नशीलातुनीही अपवादे कोणी एक आत्मसिद्ध सत्य ज्ञान प्राप्त करीत असे. म्हणजे हजारो माणसातून कोणी एखादा आत्मसिद्धीसाठी प्रयत्नरत असतो आणि अशा प्रयत्नरत राहणाऱ्या अनेकातून त्यातून क्वचित एखादाच प्रत्यक्षात आत्मसिद्ध सत्य ज्ञान म्हणजे आत्मज्ञान किंवा सत्य ज्ञान प्राप्त करून घेतो. सांगायचा हा मुद्दा आहे की पिंजरा फोडून जसा वनराज सिंह बाहेर पडतो आणि आपले राजे पण सार्थ ठरवतो त्याप्रमाणे एखादा अपवादात्मक ज्ञानसिंह किंवा ज्ञानकेसरी किंवा ज्ञान पराक्रमी माणूस भेदण्यासाठी चिवट व कठीण असलेले वासना मायाजाल उद्ध्वस्त करून मोक्षानंदाचा अधिकारी आपण असल्याचे सिद्ध करतो. श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योगामध्ये श्लोक 3 मध्येही थोड्याशा वर्णन फरकाने हेच सांगितले आहे ज्याचा आपण वर उल्लेख केला आहे. सहस्रावधी माणसातून कोणी एखादाच आत्मज्ञान सिद्धीसाठी आध्यात्मिक अभ्यास तथा साधना मार्ग अवलंबून प्रयत्नशील असतो. तसेच अशा प्रयत्न करणाऱ्यातूनही क्वचित एखादाच आत्मज्ञान सिद्धी प्राप्त करून
चालू जन्मातच मोक्षानंदाचा सिद्ध अधिकारी म्हणून तो या जगात गौरवांकित होतो. म्हणून ज्ञान केसरी राजयोगी अशा या शीर्षकाखाली आलेलं निरूपण आणि अशा याच शीर्षकाखाली आलेलं काव्य रूपात वर्णन करणारं हे काव्य आपण ऐका. ज्ञान केसरी राजयोगी काव्य असं आहे. वासना माया जाल भेदन कर्म असे असाधारण साधारण माणसा राही सिद्धी त्याची कर्म कठीण. वासना मायाजाल रूपी भेद करणे म्हणजे वासना किंवा माया यांचे जे जाळे आहे त्याचा भेद करणे आणि त्या जाळ्यातून बाहेर पडणे हे असाधारण कर्म आहे. असाधारण कर्म म्हणजे अति कठीण असे कर्म आहे आणि म्हणून साधारण माणसाला ही सिद्धी त्याची कर्म कठीण. त्यामुळे सामान्य माणसाला मायाजाल भेदन कर्म सिद्धीप्रत नेणं हे महाकर्म कठीण कार्य वाटते. सहस्राधिकातुनी अपवादे कोणी मायाजाल ओळखे परम दुःखदायी त्यातुनी क्वचित कोणी बाहेर आहे. हजारो माणसातून एखादाच कोणी या मायाजालाला ओळखतो आणि मायाजाल ओळखणारे जे अनेक असतात त्यातूनही एखादा कोणी अपवादाने त्या मायाजालाच्या बाह्य म्हणजे आशा माया रूपी त्या जाळ्याच्या बाह्य एखादाच राहतो. तो या वासना जाळ्यामध्ये अडकत नाही. ध्यान धारणा समाधी ईशाराधन गुरुज्ञान या वाचून शक्य नसे आत्मज्ञान मायाजाल भेदन. या मायाजालाचा भेद करणे हे आत्मज्ञानामुळे शक्य आहे आणि आत्मज्ञान त्यामुळे शक्य होतं ज्या योगे ध्यान धारणा समाधी ईश्वरी आराधना आणि गुरुज्ञान या मार्गावर योग्य मार्गाने साधक चालत राहतो. म्हणून ध्यान धारणा समाधी ईशाराधना म्हणजे ईश्वराचं प्रेम आणि ईश्वराची आराधना आणि गुरुज्ञान म्हणजे अज्ञान रूपी अंधकार नष्ट करणारा ज्ञानरूपी प्रकाश. म्हणून ध्यान धारणा समाधी ईशाराधना आणि गुरुज्ञान याशिवाय आत्मज्ञान शक्य नसते आणि आत्मज्ञान झाल्याखेरीज मायाजाल भेदन शक्य नसते. ऐसा कोणी विरळा अवनीतली मुक्ती भोगी ज्ञान केसरी गौरांकित विदेह मुक्त राजयोगी. हे सर्व साधल्यानंतर एखादाच कोणी विरळा माणूस या पृथ्वी तलावर खरीखुरी मुक्ती या चालू जन्मातच भोगत असतो. म्हणून हे सर्व ज्याला शक्य होतं असा एखादाच कोणी माणूस या अवनी तलावर मुक्ती भोगत असतो. आणि असा माणूस ज्ञान केसरी गौरवांकित असा माणूस ज्ञान सिंह म्हणून गौरवाला जो प्राप्त होतो तोच खरा विदेह मुक्त राजयोगी. तोच खरा देह असून सुद्धा देह आणि देहबुद्धीच्या पलीकडे असणारा आत्मा म्हणून आत्मज्ञान आणि आत्मभोग घेणारा राजयोगी असतो. म्हणून अगदी विरळा कोणी या जगात मुक्ती भोगतो आणि हा असा विरळा ज्ञान केसरी ज्ञानसिंह म्हणून गौरवाला प्राप्त झालेला माणूस देह असून सुद्धा देह आणि देहबुद्धीच्या पलीकडे आपण आत्मा आहोत हे ज्ञान प्राप्त करून घेतो. आणि विदेह मुक्ती भोगणं म्हणजे देह विरहित आपण केवळ आत्मा आहोत याची जाण आणि ज्ञान कायमस्वरूपी प्राप्त करून तेथेच जो स्थिरावतो त्यालाच विदेह मुक्ती भोगणारा राजयोगी म्हणतात. म्हणून ज्ञान केसरी राजयोगी या शीर्षकाखालचं हे निरूपण आणि त्याच अर्थाचं हे काव्य अर्थासहित आपणाला सांगून झाले. आता ते काव्य परत एकदा वाचतो ते आपण शांत चित्ताने योग्य त्या पद्धतीने श्रवण कराल अशी आशा आहे. तर ते काव्य ऐका. ज्ञान केसरी राजयोगी वासना मायाजाल भेदन कर्म असे असाधारण साधारण मानसा राही सिद्धी त्याची कर्म कठीण. सहस्राधिकातूनी अपवादे कोणी मायाजाल ओळखे परम दुःखदायी त्यातूनी क्वचित कोणी बाह्य राहे. ध्यान धारणा समाधी ईशाराधन गुरुज्ञान या वाचून शक्य नसे आत्मज्ञान मायाजाल भेदन. ऐसा कोणी विरळा अवनीतली मुक्ती भोगी ज्ञान केसरी गौरवांकित
विदेह मुक्त राजयोगी. तर ज्ञानकेसरी गौरवांकित असा जो माणूस असतो तो विधेयीपणे मुक्ती भोगणारा या उन्ही तलावरील अपवादात्मक म्हणावा असा खराखुरा ज्ञानसिंह असतो असे समजण्यास हरकत नाही. तर आपण हे निरूपण शांत चित्ताने ऐकले असाल आणि त्यातून योग्य तो बोध आपण जरूर घ्याल अशी आशा व्यक्त करतो आणि आजचे हे निरूपण ज्ञानकेसरी राजयोगी येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.